खेळाडू कक्ष कृपया करून रिक्त करून घ्या, नम्र विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पंच काय सांगतायत? सलामीवीर दोन्ही देखील फलंदाज मंद मंद पावलांनी मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ध्रुव 11 सातपाटी या संघाच्या माध्यमातून. ओपनिंग पेअर मुख्य खेळपट्टीवरती भावेश पाटील आणि त्याच्या समवेत आदिल चुनेबाला असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण अनुभवू शकतायत विकेएम ट्रॉफी 2024च्या माध्यमातून. क्रिकेटचा हा खेळ सर्वात जुना संदर्भ जो आपल्याला पाहायला मिळतोय 1721 मध्ये भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीचे खलाशी जे क्रिकेट खेळत असताना आढळून आले. पुढे जाऊन CREAG क्रिक म्हणजेच बागदार काठी या इटालियन शब्दापासून क्रिकेट या शब्दाचा शोध लागला आणि हळूहळू 1971 उजाडता मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटची खरी सुरुवात वन डे फॉर्मॅटमध्ये. तसेच टेस्ट क्रिकेटचा विचार जर आपण केला तर 15 मार्च 1877 मध्ये दुपारी 1:05 मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानामध्ये पहिला चेंडू जो डिलिव्हर करण्यात आला आणि कसोटी क्रिकेटची सुरुवात आपण पाहिली. पुढे जाऊन 17 फेब्रुवारी 2005 मध्ये ऑकलंडच्या मैदानामध्ये पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात आला. तो खऱ्या अर्थाने न्यूझीलंड संघाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड अशा रीतीने 1877 ते 2024 गेले 140 ते 145 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास या क्रिकेट खेळाला लाभलेला आहे. आणि आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर या वसुंधरेवरील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आणि संपूर्ण जगाचा विचार जर आपण केला तर 195 देश जे संपूर्ण जगामध्ये आहेत त्या 195 देशांमध्ये पहिल्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ म्हणजेच फुटबॉल आणि दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटची ओळख. तर भारत या देशामध्ये क्रिकेट म्हणजेच अक्षरशः धर्म बनलेला आहे. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा खऱ्या अर्थाने क्रिकेटची व्याप्ती दिवसेंदिवस मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. असा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय विकेएम ट्रॉफी 2024च्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थाने भरणेपाड्याच्या मैदानामध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी पोहोचला जातोय. स्वप्नील किनी पंचांच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या साईडने जयेश मोरे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मिस्टर विकास रबाडा व्हेरी फर्स्ट ओव्हर घेऊन. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर कमालीचा राईज होतोय. पंच त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत का तर नाही. सुंदर सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. जागमाता रावळे संघाचे संघनायक या ठिकाणी आपण यावं, आपणा सन्मानित केलं जाईल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन योग्य आणि सुयोग्य रीतीने. पहिला चेंडू खूप छान पद्धतीने या ठिकाणी डिलिव्हर केला जातोय विकास रबाडा याच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पिच करण्यात आलेले आहे. षटक क्रमांक 1 मधील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. टॉप 3 मध्ये नक्की कोणता तिसरा संघ पात्र ठरेल हे ठरविणारा सामना आहे. याआधी आपण पाहिलाय एकता ग्रुप टेंबी खोडावे. चला घाई करा प्लीज, डोंट वेस्ट टाइम. केवळ 20 मिनिटे तुम्हाला 4 षटकांसाठी दिली जातील. जर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं परिपूर्ण झाली नाहीत तर 5व्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल, लक्षात असू द्या. शैलेश निवळ आपण यावं प्लेअर ऑफ द मॅच आपला अवॉर्ड स्वीकारण्याकरिता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण पाहिलं 463 सामन्यांमध्ये तब्बल 62 वेळा सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांची ओळख पाहायला मिळते. आणि तशाच पद्धतीने या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच शैलेश निवळ मॅन ऑफ क्रायसिस, संकटमोचक तारणहार, प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेणारा खेळाडू शैलेश निवळ आपण यावं. विकास पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र ऑन साइडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुंदर झेल परिपूर्ण राग पटेलच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी
जबरदस्त सुरुवात विकास रबाडाच्या माध्यमातून मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर म्हणून या ठिकाणी प्रेझेंट देतोय त्या स्पर्धेमध्ये आणि अपडेटेड अद्ययावत गोलंदाजीच्या सहाय्याने यावेळेस मात्र राग पटेल देखील त्या ठिकाणी तितकीच चांगली साथ देतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो निश्चित तौर से. तर आपण श्री जागमाता रावळे संघाच्या संघनायकाला या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिले जाईल. सन्माननीय आदरणीय संदीपजी काशीनाथ केडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण श्री जागमाता रावळे संघाच्या संघनायकाला या ठिकाणी सन्मानित करतोय सन्मान चिन्ह देऊन. हडलक श्री जागमाता रावळे संघ जबरदस्त फायटिंग बघायला मिळाली अँड वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच शैलेश यापण. कमर तोड गोलंदाजीचं पृथक्करण. न्यू बॅटर इन झालाय, नवीन फलंदाज ध्रुव 11 सातपाटी संघाच्या माध्यमातून. मेगा स्क्रीनवर वीरेंद्र बाबरे वीरू याला आपण पाहू शकतायत. ऑन स्ट्राईक विकास रबाडा पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने. गुड डिलिव्हरी, सॉलिड बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. काही क्षणांसाठी जॉश हेझलवूड याची आठवण करून देतोय. मिचेल जॉन्सनची आठवण यावी. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीची गोलंदाजी क्षणी सुरू आहे. वसीम अक्रम मात्र स्मरणात यावा. 3 जून 1965 मध्ये जन्मलेला असा एक गोलंदाज ज्याने 502 विकेटचा फडशा पाडला. तो पाकिस्तान संघाकडून खेळत असताना एक वेगवान, तेज तर्रार, गती का सौदागर, रफ्तार का सौदागर विकास रबाडा. सुपर बॉलिंग. आणखीन एक मॅजिकल डिलिव्हरी बघायला मिळालंय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता वीरूने, कुठल्याही प्रकारचं यश मात्र त्याला मिळत नाहीये आणि विकास रबाडाचा क्लास मात्र या ठिकाणी उंचावलाय. षटक जर आपण पाहिले तर आतापर्यंत पहिल्या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेली आहे आणि 1 गडी बाद. विकास वन्स अगेन. येथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. विकास रबाडा ब्रँड ऑफ वलसाड धरमपूर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुंदर जेल मेगा स्क्रीनवर गुजरात राज्यातील वलसाड विभागातील धरमपूरचा सुपुत्र ज्याने मैदान गाजवला याच्या दिवसामध्ये. भरणेपाडाचं अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये फिनिश झालाय. कमर तोड गोलंदाजीचं पृथक्करण. थँक्यू. वळी आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे आणि शैलेश ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. वेल प्लेड शैलेश. उदय सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट. शैलेश यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. मॅच टफ होती आणि षटकाराने मात्र मॅच संपवले. शैलेश आमच्यासोबत सोडले जातील. शैलेश कसं वाटते, महत्वाची मॅच होती. थोडंसं प्रेशर बॅटिंग साईडकडे कन्वर्ट झालं होतं, परंतु तू प्रेशर खूप चांगला हँडल केला. 2 चेंडू 4 धावा असताना काय ठरवलं होतं, काय चाललं होतं तुमच्या मनात? मला कॉन्फिडन्स होता कमी मॅच काढू शकतो आणि मी मॅच काढली. आणि तुमचे जे फलंदाज प्रामुख्याने नयन रनआउट झाले, तर काय म्हणशील, येणारी मॅच भरपूर महत्त्वाची असेल, आपल्या संघाला मोटिवेट कसं करेल आणि ज्या चुका झालेल्या आहेत त्या टाळण्यासाठी कशा पद्धतीचं मार्गदर्शन करेल आपल्या संघाला? जेव्हा नयन आऊट झाला तेव्हा आमच्यावर प्रेशर खूप होता. आता त्या चुका आम्ही सुधारणार. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी शैलेश तुम्हाला आणि तुमच्या संघाला. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकलात. ब्रँड ऑफ धरमपूर वलसाड विकास रबाडाचा जलवा. 6 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव 2 गडी गारद. काही विलक्षण स्वरूपाची गोलंदाजी बघायला मिळाली. सॉलिड बॉलिंग. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. मित पटेल ब्रँड ऑफ वलसाड यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. स्मॅश केलाय डाऊन द ग्राउंड. भावेश पाटीलच्या बॅट मधून मिस्टर डिपेंडेबल ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. गुड शॉट.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करणारं हे गीत आपण ऐकलं सुंदर स्वरूपामध्ये डीजे सुभाष यांच्या माध्यमातून. वन्स अगेन बॉलर तयार, फटका फसला. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुंदर जल परिपूर्ण केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मित पटेलचं कमबॅक मात्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर यावेळेस आपण बघू शकाल अद्वितीय बॅक ऑफ द हँड स्लोवर वन, आणि खऱ्या अर्थाने चेंडू टप्पा पडल्यानंतर कमालीचा टर्न झाला, राईज झाला. त्यामध्ये फसतोय फलंदाज भावेश पाटील. मिस्टर डिपेंडेबल बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजीचं पृथक्करण 5 या अंकावर 3 गडी बाद झालेले असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर श्रेयस देव इन ऍक्शन. खचून जाऊ नका, सातपाटी संघ अजूनही सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण 5 रुपयांचा पेन जो आहे तो 5 करोड रुपयाचा चेक लिहिण्यासाठी उपयोगी पडत असतो. समुद्र संपूर्ण जगाला बुडवू शकतो, परंतु तेलाचा एक छोटासा थेंब बुडवू शकत नाही, आणि म्हणूनच येथून पुनरागमन होऊ शकते. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन साईडला आपण पाहू शकाल जेंटल पुश केलंय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेटचा एक मस्त नजराणा आपण अनुभवू शकलात. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 6 या अंकावर 6 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. सध्या डळमळीत अवस्थेमध्ये ध्रुव 11 सातपाटी संघ आपण पाहतोय. एका भागीदारीची आवश्यकता आहे. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी क्रिएट करावी लागेल दोन्ही देखील फलंदाजांना मुख्य खेळपट्टीवर. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, खऱ्या अर्थाने आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा आणि पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत याने 300 धावांची भागीदारी वुमन्स क्रिकेटमध्ये रचली. ती आवश्यकता ध्रुव 11 सातपाटी संघाला असताना यावेळेस मात्र आपण पाहू शकाल दिवेश पाटील ब्रँड ऑफ सातपाटीच्या बॅट मधून ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकताय सूर्यकुमार अशोक यादव कॉपी बुक स्टाईलने दिवेश पाटील ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार, ग्रेट शॉट, आणि षटकारासहित धावफलक मात्र या ठिकाणी झेप घेताना पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर. ते जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. ग्रेट शॉट. काही क्षणांसाठी आठवण यावी क्रिस्तोफर हेनरी गेल या फलंदाजाची, ज्याने इंडियन प्रीमियर लीगच्या 2011च्या कॅलेंडर इयरमध्ये एका हंगामात 44 षटकार खेचण्याची किमया केली होती, आणि 2012च्या एका हंगामामध्ये 59 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. त्याची आठवण करून देतोय दिवेश पाटील ब्रँड ऑफ सातपाटी. सुपर सिक्सर, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. गोलंदाज पुन्हा एकदा मीत पटेल ब्रँड ऑफ वलसाड बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅक टू बॅक वन्स अगेन स्विच इटचा फटका, चेंडू निघून चाललाय. पंचांचे संकेत यावेळेस पोहोचले जात आहेत. दिवेश पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार, धूम धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दिवेश पाटीलची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार, विस्फोटक, आक्रमक चित्रबानू, ज्वलंत फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. माचिस तो फालतू में बदनाम है मेरे दोस्त, आग लगाने का काम दिवेश पाटील ने करके रखा है. आणि यावेळेस मात्र पुनरागमन केलंय ते ध्रुव 11 सातपाटी या संघाने. आता फलकावरती 18 धावा. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही क्षणांसाठी सनत जयसूर्याची आठवण यावी, ज्याने IPLच्या पहिल्या हंगामामध्ये 31 षटकार खेचले होते. दिवेश पाटील ग्रेट बॅटिंग. यावेळेस मात्र लोअर फुल टच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून येतोय. समालोचन क्षेत्राच्या स्वागतासाठी सीमारेषा पलीकडे चौकार, ग्रेट शॉट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर तब्बल 22 धावा 22 स्कोर कार्डवर. पहिल्या षटकात किती धावा आल्या होत्या तर केवळ 1, आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 21. याला म्हणतात स्ट्रॉंग कमबॅक. ऐकूया डिस्क जॉकीला वळ्या सामन्याकडे.
आदरणीय सन्माननीय हरेशजी पटेल सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विकेएम ट्रॉफी 2024 केळवे भरणेपाडा या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब शब्द फुलांनी आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक चांगलं व्यक्तिमत्व हरेशजी पटेल साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावर म्हणतात ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, आणि अगदी त्या प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी हरेशजी पटेल यांच्या माध्यमातून व्यासपीठाला चार चांद लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद किणी, उदय गरज, स्वप्नील किणी, रुचित किणी, कुंदन किणी यांच्या माध्यमातून जर सीमारेषा पलीकडे झेल टिपला गेला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोळ्यात खेळपट्टीवर थोडीशी चल बिचल, यस यस, नो नो, हा हा, ना ना, तू तू, मैं, कोऑर्डिनेशनचा अभाव, पंचांच्या संख्येत 22च्या स्वरूपामध्ये धावफलक हलकसं या ठिकाणी वधारलं जाईल आणि जाऊन पोहोचेल ते प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. 23 फ्रॉम बॅट. ओके, लेट टू लेट डिसिजन अपडेट केलेला आहे तो स्वप्नील किने यांनी, आणि तदनंतर फ्रॉम बॅट ही धाव मात्र दर्शवली गेले. 23 धावा फलकावर 3 गडी गारद. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली. तदनंतर दिवेश पाटील चा जलवा आपण पाहिलाय ध्रुव 11 सातपाडी संघाच्या माध्यमातून. दिवेश पाटील यांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार परिपूर्ण केले तर प्रसाद किणे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पारितोषिकांचा वर्षा मात्र आता जरूर कृपया करून समालोचन कक्षाच्या अगदी समोर जी 2 वाहनं पार्क करण्यात आलेले आहेत, ज्या 4 व्हीलर्स आहेत, कृपया करून आपण बाजूला साराव्यात, कारण रिफ्लेक्ट होत आहे खेळाडूंना. नम्र विनंती. जी इको आपण पाहतोय आणि टाटा एस दोन्ही देखील गाड्यांना आमची नम्र विनंती आहे वाहन चालकांना, आपण कृपया करून थोड्या बाजूला सारा, कारण तसेच जी ऑटो आहे, ऑटो रिक्षा, ती देखील बाजूला सारा. खेळाडूंना रिफ्लेक्ट होत आहे, कृपया करून. यावेळेस टप्पा पडल्यानंतर कमालीचा मजर राईज होतोय चेंडू. अद्वितीय स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण. षटक क्रमांक एकता ग्रुप टेंबिकोडावे संघाचे संघनायक, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठाजवळ रिपोर्टिंग करावं, नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून 25 प्रोग्रेस कार्डवर वन्स अगेन बॉलर तयार. यावेळेस मात्र पुलचा फटका सॉलिड, परंतु डिस्टन्स मिळालेला नाहीये. ज्या वेळेस चेंडू बॅट वरती कनेक्ट झाला असं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु हवेचा जो चारही दिशांनी समसमान असल्या कारणास्तव येथे मात्र झेल परिपूर्ण होतोय. दिवेशच्या एका विध्वंस खेळीला येथे मात्र पूर्णविराम गॉन. की छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं गीत आपण ऐकलंय. 25 धावा फलकावर 4 गडी गारद. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी करणे कैसे असे. सकल सुखाचा केला त्याग, म्हणून साधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसे असे. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जणात जणणारे. शिवाजी, शि म्हणजे शिस्त्रप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र. महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. गुलामीच्या वाळवंटात जन्मास येऊन हिंदवी स्वराज्याचा अथांग आणि ओतपोत प्रगल्भ महासागर ज्या राजाने निर्माण केला, त्यांना मानवंदना डीजे ऑपरेटर या ठिकाणी देत आहेत. सुंदर स्वरूपामध्ये आणखीन एक सरप्राइझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. 6 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ आपण बघू शकाल 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलेला आहे तो गोलंदाज सौरव आपल्याला पाहायला मिळतोय.
3 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये फिनिश होतोय. 25 धावा या फलकावर, 4 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुव 11 सातपाडी या संघाच्या माध्यमातून 2 संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील महाकाय युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने गुजरात राज्यातून बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इनाया 11 दमण, आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ पालघर जिल्ह्यातील मातब्बर आणि यशस्वी संघ आपल्याला पाहायला मिळतोय ध्रुव 11 सातपाडी. 25 लॉस ऑफ 4 विकेट, एंड ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाज मिस्टर तरल बारिया, ब्रँड ऑफ नारगोल. यावेळेस मात्र सुंदर फटका, रिव्हर्स अटेम्प्ट, श्रेयसच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4. की सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रेयस देव, ब्रँड ऑफ सातपाडी, याच्या बॅटमधून उपयुक्त चौकार. यावेळेस पुलचा फटका लॉंग लेगच्या झोन मध्ये सुरेख पद्धतीने सजवला गेलाय. पंच दर्शवित असताना बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 चौकार. श्रेयस देव ऑन फायर, सुपर्ब, फॅब्युलस, फास्ट अँड फ्युरियस बॅटिंग. चौकी, सुरेख पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. श्रेयस देवच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 चौकार या ठिकाणी खेचले जात आहेत मेगा स्क्रीनवर. खूप सुंदर कार्य प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत या षटकामधील 2 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 2 चौकार परिपूर्ण केले जात आहेत. श्रेयस देव याच्या बॅटमधून सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स. 33 लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज मिस्टर तरल बारिया, ब्रँड ऑफ नारगोल, बॉलिंग ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, अक्षरशः टोक क्रशर डिलिव्हरी होती. दुसऱ्या धावेसाठी वाल आहेत आणि येथे मात्र आपण बघू शकाल जबरदस्त पद्धतीने धावा घेण्याचं हे टेम्पटेशन, तितकंच एकंदरीत चांगलं क्षेत्ररक्षण इनाया 11 दमण या संघाच्या माध्यमातून देखील आपण अनुभवू शकताय. चला, मंगलमूर्ती विरातन संघाचा संघनायक, आपण कृपया करून मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. धावांची टोटल जर आपण पाहिले तर या ठिकाणी स्थगित होते. श्रेयस बाद झाल्यानंतर 34-34 या अंकावर 34 रन्स प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी श्रेयस देव आपल्या संघाकरिता बॅक टू बॅक 2 महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त चौकार खेचून मैदानाच्या बाहेर या ठिकाणी परततोय. काही क्षणांसाठी त्याने आठवण करून दिली ती डेव्हिड वॉर्नरची. इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामामध्ये तब्बल 3 वेळा ऑरेंज कॅपचा हकदार म्हणून त्याची ओळख बघायला मिळाली आणि त्याची झलक या इनिंगमध्ये श्रेयस देवच्या माध्यमातून. न्यू बॅटर इन होतोय ध्रुव 11 सातपाडी संघाच्या माध्यमातून. मिस्टर उमेर शेख, बॅटिंग ॲट नंबर 7. निम्मा संघ गारद झालेला आहे. फलकावरती 3, 4 आणि 5 अशी स्थिती. मात्र अंकांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि अंकांची जुगलबंदी IPL ऑक्शनमध्ये देखील धुमाकेदार बघायला मिळाली. एका बाजूने श्रेयस अय्यर 26 करोड 75 लाख एका रात्रीत मालामाल, परंतु त्याचा रेकॉर्ड रिषभ पंतने ब्रेक केला. 27 करोड एकाच दिवसात मालामाल. आणि त्या खालोखाल आपण पाहिलं व्यंकटेश अय्यर 23 करोड 75 लाखाची बोली त्या देखील खेळाडूवर. आणि त्या खालोखाल यजवेंद्र चहल अँड अर्शदीप सिंग जे 18 करोडमध्ये सोल्ड झाले. भारतीय खेळाडूंचा दबदबा यंदाच्या IPL ऑक्शनमध्ये. वळत सामन्याकडे तरल बारियाचा पुढील चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला खूप सुंदर एक्झिक्यूट करण्यात आलाय. एबीटी विलियर्स, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईलने चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. उमेर शेख ब्रँडचा हा एक धमाकेदार उपयुक्त महत्वपूर्ण फटका. जबरदस्त ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण बघू शकाल. काही क्षणांसाठी आठवण यावी केतन वामन म्हात्रे, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वाचा कार सम्राट तथा बाईक सम्राट म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 34 बाईक्स आणि 5 4 व्हीलरचा मानकरी, त्याची देखील आठवण करून देतोय उमेर आवारी. सुपर बॅटिंग. 38 प्रोग्रेस कार्डवरती 5 गडी गारद. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तरल बारिया, ब्रँड ऑफ नारगोल, गुजरात. आपल्या षटकामधील यावेळेस मात्र हलकासं फील्डमध्ये चेंजेस करत असताना पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवर.
ऑफस्टमच्या पुष्कळ पलीकडे शफल झाला होता, परंतु गोलंदाजाने देखील फॉलो केलं फलंदाजाला आणि टो क्रशिंग डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. धावांची संख्या जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्ड वरती ती एकंदरीत 39 धावा. अमर पाटील यांच्या माध्यमातून खूप सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि तेवढीच चांगली साथ आज खऱ्या अर्थाने प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील घर बसल्या ही स्पर्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकतायत. विशाल जाधव अँड संतोष अहिरे यांचं सॉलिड कॅमेरा वर्क आणि टेक्निशियन ॲज अ टेक्निशियन म्हणून त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. षटक जर आपण पाहिले तर 4 षटकांचा खेळ येथे फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावांचे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 39 लॉस ऑफ 5 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुव 11 सातपाट या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 39 लॉस ऑफ 5 विकेट. क्रिकेटचं बदलतं स्वरूप आपल्याला अनुभवायला मिळतं. आताच्या काळामध्ये LED बेल्स देखील मोठ्या प्रमाणावरती यूज केल्या जातात त्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसंच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु LED बेलचा शोध कसा लागला तर खऱ्या अर्थाने 2008 ते 2011 असं सलग 3 वर्ष संशोधन करण्यात आलं. ते ऑस्ट्रेलियन भूतपूर्व क्रिकेटर ब्रॉन्ट एकरमॅन यांच्या माध्यमातून आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर शोध लागला तो LED बेल्सचा. 2012 मध्ये प्रथमतः ऑस्ट्रेलियन बिग बॅशमध्ये LED बेल्स यूज करण्यात आल्या आणि आताच्या काळामध्ये आपण पाहतो 2024 उजाडता अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला LED बेल्स ह्या पाहायला मिळत आहेत. परंतु LED बेल्सचा शोध लावण्यासाठी 2008 ते 2011 असं 3 वर्ष प्रदीर्घ संशोधन करावं लागलं होतं ते ब्रॉन्ट एकरमॅन ऑस्ट्रेलियन भूतपूर्व क्रिकेटर यांना. आणि त्या LED बेल्सची आज आठवण येते कारण स्वप्नील किनी आणि ईश्वर वैद्य यांच्या शॉपमध्ये ते LED बेल्स आपल्याला अवेलेबल. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट करीत आवडल्या सामन्याकडे पटकी उभी गेंद. टप्पा पडल्यानंतर स्वाभाविकपणे चेंडूवर राईज होईलच. मातीची खूप सुंदर विकेट तयार करण्यात आलेली आहे. भरणेपडा विभागामध्ये व्हाईट बॉल स्वप्नील किनी यांचा इशारा या ठिकाणी पोहोचला जातोय आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धाव फलक मात्र वधारलंय. ते जाऊन पोहोचले फलकावर 41 धावा. युट्यूबच्या माध्यमातून 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं. ऑन स्ट्राईक बॅटर मिस्टर सिद्धार्थ ध्रुव 11 सातपाटी संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल लॉफ करायचं होतं ऑन साईडला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा पंच मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत. लेग बाईज इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 23 आणि लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धाव फलक मात्र हलकंसं झेप घेत आहे, हलकंसं उंचावत आहे आणि जाऊन पोहोचतंय 42 अंकावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंग हाफ मधील. बघा 5 चेंडूमध्ये किती धावा ध्रुव 11 सातपाटी संघ परिपूर्ण करतोय एका चांगल्या आणि सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी. सुरेख पद्धतीने यावेळेस मात्र फास्टेस्ट डिलिव्हरी बघायला मिळाली. वेगवान पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये ब्रेटले आणि रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांचा मात्र रेकॉर्ड राहिला 160+ चेंडू हाताळण्यामध्ये. आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपण लॉकी फर्ग्युसनला पाहिलं 157.60च्या गतीने मात्र त्याने फास्टेस्ट डिलिव्हरी पिच केले होते. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण मिस्टर सौरव याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ब्रँड ऑफ डहाणू. शेवटचे 3 चेंडू अजून देखील उर्वरित पाहायला मिळत आहेत. धावांची टोटल जी आहे ती स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत मोठे फटके खेचू दिलेले नाही आहेत. मिस्टर सौरव ब्रँड ऑफ डहाणू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये जर तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर तुमच्याकडे एक धमक असावी लागते, हिंमत असावी लागते. आणि ही धमक तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाही, ती तुमच्याकडे जन्मजात असावी लागते. ते मात्र नो बॉलच्या संकेत पंचांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 21 नो बॉल. आदरणीय प्रफुल्लजी मेहर यांच्याकडून उमेर या फलंदाजाने जर बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिमच राहील मित्रांनो आणि खेळाडूंना लक्षात असू द्या. यस रिव्ह्यू पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. रिव्ह्यू घेण्यात आला. चला या ऑफिशियल्स आपण लगेचच निरीक्षण तथा परीक्षण करून योग्य डिसिजन पोहोचवायचा आहे. पंचांच्या माध्यमातून नो बॉल दर्शवण्यात आलेला आहे. हा नो बॉल योग्यरित्या दर्शवला गेलेला आहे किंवा नाही याचं निरीक्षण तथा परीक्षण आपण करावं. खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रो लिंकच्या माध्यमातून सॉलिड टेक्निशियन म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. एका बाजूने
विशाल जाधव, दुसऱ्या बाजूने संतोष अहिरे यांची ही उच्च श्रेणीय कामगिरी आणि त्याच्या माध्यमातून यावेळेस मात्र परीक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे आणि यूट्यूबचा हाच फायदा आहे. जो शोध मात्र लागला गेला ऑफिशियली 18 डिसेंबर 2005 मध्ये पहिल्यांदा यूट्यूब लॉन्च करण्यात आलं. ते चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी शोध लावला तो यूट्यूबचा आणि पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 2016 मध्ये यूट्यूब अवतरलं आणि तेव्हापासून आपण पाहतोय की यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केल्या जात आहेत. डिसिजन काय असेल तो अजून देखील पेंडिंग आहे पंचांच्या माध्यमातून. यस, नो बॉल, खराब चेंडू, थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी पोहोचला गेलाय आणि हा आहे यूट्यूबचा फायदा. आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी आपण पाहू शकाल मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये लिहिलं गेलं आहे एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. प्रत्येक नो चेंडू नंतर फ्री हिट ही मात्र अगत्याचे आहे आणि यावेळेस ते सुदर्शन चक्र फिरलं गेलं आहे स्वप्नील किने यांच्या माध्यमातून. फ्री हिटचा चेंडू आहे, सूट सवलत, कमिशन, उघडा डोळे बघा नीट, कारण हा या चेंडूवरती आहे फ्री हिट. वाडिश लॉंगऑफच्या परीक्षेत्रामध्ये सजवलेला फटका दुसऱ्या धावेसाठी वाळे, धावचीची संधी आहे आणि या वेळेला पंच मात्र आपल्याला दर्शवत आहेत खूप सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इनाया 11 दमण संघाच्या माध्यमातून उमेरच्या खेळीस पूर्णविराम कॉन. Jockey, welcome back. 45 scorecard, loss of 46 onto the scorecard. आपण पाहू शकाल लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचे 2 चेंडू अजून देखील उर्वरित असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. ध्रुव 11 सातपाडी संघाच्या माध्यमातून वैभव तरे 46 स्कोर कार्डवर अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. सौरव वर्मा ब्रँड ऑफ डहाणू आपल्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय त्या ठिकाणी जुळून येत नाहीये आणि त्या कारणास्तव येथे आपण पाहू शकाल लेग बाईटचे संकेत पंच स्वप्नील किणे यांच्या माध्यमातून दर्शविले जात आहेत आणि लेग बाईटच्या माध्यमातून 47 धावा फलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. लास्ट एव्हर वन डिलिव्हरी इज रिमेनिंग फर्स्ट इनिंगच्या माध्यमातून. बॉलर तयार, सौरव वर्मा ब्रँड ऑफ डहाणू शेवटचा चेंडू घेऊन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडचा परिपूर्ण समन्वय जुळून येत नाहीये. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, शेवटचं षटक स्लॉग ओव्हर काय हाताळलं गेलंय. अद्वितीयरित्या गोलंदाजीचं पृथक्करण सौरव वर्मा याच्या माध्यमातून. 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 48 ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 49 धावांचं लक्ष इनाया 11 दमण या संघासमोर. सो थँक्यू. वळूया आपण मुख्य मंचाकडे. सन्माननीय हरेशजी पटेल साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी सन्माननीय संदीपजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. हरेश पटेल साहेबांचा यथोचित शुभ सन्मान, अतिथी देव भव आणि त्यांचा शुभ सन्मान, मायेचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हरेश पटेल साहेबांचा आपण करतोय या ठिकाणी शुभ सन्मान. सर आपण स्थानपन्न हो आणि मॅच नेक्स्ट मॅचचा टॉस टाकतोय. लॉस या ठिकाणी लॉट्स टाकणार आहोत. विनिंग टीम आणि मंगलमूर्ती विरातन अशा 2 चिठ्ठ्या आमच्या हातामध्ये आहेत. कोणीतरी छोटा मुलगा यायचा, कोणीतरी या. जी चिठ्ठी उचलली जाईल ती एकता ग्रुप टेंबी खोडावे संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला दिसेल, याची नोंद घ्या.
दमन संघ एक मेंबर आपका भेजना है, यहाँ पर लॉट्स गिराए जा रहे हैं। जो भी चिट्ठी यहाँ पर उठाई जाएगी एकता ग्रुप के साथ में सेमीफाइनल खेली जाएगी, और जो नीचे रहेगी चिट्ठी वो लॉट्स वो फाइनल में क्वालिफाई। या दोन चिट्टे आहेत, एकदा हलव खाली राहील ना ती फाइनल ना। हां मग परत एकदा हलव, वो इन आपने उठाएंगे, वो उठाएंगे कि आपको उठाना है? आप जो आप नहीं उसको सामने बाबा एकदा हलव परत आहे कशाला करते से उठा दो जरा काय नको कर करायन दो आप ही उठवा लगा। हां वही तो बोल रहे ना जी खाली राहील जी चिठ्ठी उचलली जाईल ती सेमीफायनल खेळेल, जी चिठ्ठी उचलणार ती सेमीफायनल खेळणार। मंगलमूर्ती विराथन कितीचा टार्गेट है? 49 रनों का लक्ष्य। काफी बढ़िया मुकाबला यहाँ पर जो मैच खेला जा रहा है, विनिंग टीम सीधे क्वालिफाई हो जाएगी फाइनल में, और सेमीफाइनल का मैच होगा मंगलमूर्ति वीरातन अगेंस्ट एकता ग्रुप टेम्बी खोड़ावे के बीच में। काफी बड़ा मुकाबला, 49 रनों का लक्ष्य यहाँ पर एक तरफ रखा गया है। इनया 11 दमन टीम के सामने अच्छी गेंदबाजी करनी होगी थ्रू 11 सातपाटी टीम को इस रनों को रोकने के लिए, और यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी की आवश्यकता दमन टीम को इस लक्ष्य को अचीव करने की, क्योंकि यहाँ पर लॉट्स गिराए गए और फाइनल में क्वालिफाई होगी विनिंग टीम, यानी कि एक बेहतरीन मुकाबला अब। और दूसरी तरफ विटी लाइन की दो बेहतरीन टीमें पहला सेमीफाइनल खेलते हुए नजर आएंगे, एक तरफ एकता ग्रुप और दूसरी तरफ मंगलमूर्ति वीराथन के बीच में एक बेहतरीन कश्मकश देखने को मिल सकती है। तो देखना यहाँ पर 30 गेंदें आपके पास है, 49 रनों का लक्ष्य गेंदबाजी के लिए आए हैं। गेंदबाज अवधूत कामत फ्रंटलाइन गेंदबाज है, और सामने इस समय आर्यन कामली और 9 सेकंड पर निर्मल पटेल। आर्यन कामली एक बेहतरीन बल्लेबाज है, देखना है आर्यन क्या यहां पर अवधूत कामत के सामने ऑन साइड में लॉफ्ट करने का प्रयास, इस डॉट बॉल से स्टार्ट। तालियों की गूंज एक तरफ नजर आ रही है, दूसरी तरफ कॉन्फिडेंस भरे मिस्टर अवधूत कामत गेंदबाजी मार्ग पर एक बार फिर आते हुए, हवाएं लहराती हुई, फ्लैग लहराते हुए दिनात के बल्लेबाजों के लिए सूटेबल एयर फैक्टर बीच मैदान में नजर आता हुआ, और अवधूत कामत गेंदबाजी के लिए बहुत ही बेहतरीन शॉट, लेफ्ट हिट ऑन ड्राइव नजर आता हुआ, शॉट मिड ऑन के ऊपर से इस समय 4 रन। कामली मारूफ बल्लेबाज है, काफी बड़ा नाम उस विभाग में जब भी चर्चाएं होती है आर्यन की बल्लेबाजी की, और मौका यहां पर एक बार फिर विकियम बनने पड़ा कि इस खूबसूरत प्रतियोगिता में अपने बेहतरीन ट्रेडमार्क को दिखाने की आर्यन के पास बिग अपॉर्चुनिटी। तो दूसरी तरफ अवधूत कामत वापसी करने के लिए गेंदबाजी मार्ग पर, यहां पर मिस टाइम शॉट, यस नो, या फिर नो मैन लैंड में गेंद गिरेगी। सिंगल कंप्लीट होता हुआ स्कोर कार्ड 1 से आगे बढ़ेगा 5। अब आएंगे निर्मल, निर्मल के पास अनुभव इस मैदान का, ग्राउंड का, मैन ऑफ द मैच के अवार्ड को भी उन्होंने जीता है, तो जायज है एक अनुभवी जो बल्लेबाज है और अनुभवी गेंदबाज है, इनके बीच की जो अब लड़त है अब बीच मैदान में नजर आएगी। हेलो अवधूत कामत, बहुत ही खूबसूरत गेंद, डॉट बॉल इतने इजीली 49 रन बनाने नहीं देगी ध्रुव 11 सातपाटी। सभी युवा खिलाड़ी हैं,
गए 2-3 सालों से जिस तरह का खेल उन्होंने खेला है, काफी खूबसूरत टीम उभर कर सामने आए हैं ध्रुव 11। और यहां पर डाउन द ग्राउंड गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, निर्मल के बल्ले से हवाई फायर। निर्मला डाउन द ग्राउंड खेलते हुए ऑन द अप, सबसे सेफ जोन में, और 6 रन के सारे स्कोर में इजाफा स्कोर इस समय पहुंचता हुआ 11 रन। आखिरी गेंद इस ओवर की 11 बिना कोई नुकसान से। सुवेजेट काफी बढ़िया शॉट, अल्टी पल्टी फैंसी शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर और ये निर्मल ऑन फायर। ओवर की समाप्ति 15 बिना कोई नुकसान से अपने बेहतरीन फाउंडेशन को बिल्ड करते हुए 49 रनों का लक्ष्य का पीछा करने का जो प्रयास है वो खूबसूरती के साथ में, मोमेंटम के साथ में करते हुए यहां पर इन्नया 11 दमन एचडीजे। थँक यू। 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात। चौथीची गरज आहे आणि चेंडू तुमच्याकडे असतील 24। 24 बॉल रिमेनिंग एंड 34 रन रिक्वायर्ड टू विन ए बैटल अभी शेष है। इस बीच गेंदबाजी के लिए आए वीरेंद्र बाबरे, जो अपना क्लास है, अपनी बेहतरीन गेंदबाजी की एक्यूरेसी है, उसको दिखाने का एक बहुत ही बढ़िया प्लेटफॉर्म, बहुत ही बढ़िया जरिया वीके एम इस खूबसूरत प्रतियोगिता में मिलेगा वीरू बाबरे को। हैट्रिक अगर सिक्सर जड़ते हैं तो भुवनेश भोई साहब की तरफ से मिलेंगे 500 रुपए का कैश प्राइज, और हैट्रिक विकेट अगर आप लेते तभी भी श्री भुवनेश भोई साहब की तरफ से मिलेंगे 500 रुपए के कैश प्राइज। वीरू बाबरे सामने हैं, यहां पर आर्यन जिन्होंने बेहतरीन क्लास दिखाया। इस बीच अगली गेंद, और यहां पर देखना है फर्नीचर डिस्ट्रॉय हुआ है क्या, देखना है यहां पर विकेट और अंपायर के संकेत, यहां पर बोल्ड। विकेट का पतन, बड़ा झटका। इसने बैट्समैन आप नहीं, बल्लेबाज आएंगे मिस्टर राग पटेल, टीम के कप्तान हैं। काफी बढ़िया मैच खेली थी, सही समय के ऊपर राग पटेल ने वही राग। अब आएंगे आर्यन कामली की जगह संभालने के लिए। वीरू बाबरे ने अपनी बेहतरीन गेंदबाजी दिखाई है। जरूर अब 2 मैचेस शेष है, एक सेमीफाइनल और अब फाइनल, तो देखना यहां पर बल्लेबाज जाएंगे राग। अच्छी जो बॅनर यहां पर नजर आ रहे, भगवा बॅनर छापलेला मैदानाच्या बाहेर बघायला मिळते। डायरेक्ट हिट जर झाला षटकार तर चेंडू त्याच्यावरती आदळला गेला तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक है। टच करो और 500 रुपए की इनामी राशि आप यहां पर जीतो। आपके हौसला अफजाई के लिए इनामों की बौछार यहां पर होती हुई। राग पटेल, इस बीच अगली गेंद, ओहो राग सीधी स्लॉट में गेंद थी, मिड विकेट के ऊपर से यहां पर
फेंक दिया गेंद को 6 रन के लिए। हवाई यात्रा 6, स्कोर फ्लाई होता हुआ 21 के ऊपर। राग पटेल अपनी बेहतरीन आक्रामकता को दिखाते हुए स्लॉट में गेंद पनिश करते हुए वीरू बाबरे को क्या वापसी करेंगे वीरू बाबरे ध्रुव 11 सात पार्टी के लिए या फिर इनैया 11 के लिए यहां पर राग पटेल। ओ बढ़िया बॉल, चेंज ऑफ द पेस, मजबूर किया था ऑफ ड्राइव करने के लिए। डॉट बॉल 21 के ऊपर स्कोर इस समय रुका हुआ। इस बीच अगली गेंद 21 रन ऑन स्कोर कार्ड। 8 ग्रुपच्या माध्यमातून आपण बघतोय बॅनरला डायरेक्ट हिट 500 रुपयाचं पारितोषिक। वाईड बॉलचा कॉल 100च्या रूपानं 22 ऑन स्कोर कार्ड। थँक्यू 8 ग्रुपच्या सर्व मेंबरचं आम्ही कौतुक करतो या स्पर्धेला। खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने ते एन्जॉय करतात आणि त्यांचा स्टँड सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। आमचे सर्व मित्रमंडळी त्या स्टँड मध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत। आपलं हार्दिक स्वागत। पुढचं चेंडू गतीला परिवर्तन, परंतु राग ऑन फायर लॉंगनच्या डोक्यावर नेतोय षटकार। फ्लाय झालाय 28 ऑन स्कोर कार्ड। राग पटेल ऑन फायर। ओ शपल होके खेलना चाहते थे गेंद को। ड्रोन इस समय आप देख सकते हो पूरी तरह से वीकेएम एक खूबसूरत प्रतियोगिता जो कारवा चल पड़ा था आज आखिरी दिन। एक खूबसूरत सा वीकेएम का आभामंडल तमाम दर्शक उत्सुकता भरे नजरों से इस खूबसूरत इवेंट का आनंद लेते हुए टेनिस क्रिकेट विश्व के खूबसूरत टूर्नामेंट यहां पर देखने को मिल सकता। इस बीच और जो फ्लैग यहां पर लहराते हुए नजर आ रहे हैं उस फ्लैग के ऊपर अगर गेंद जाके टकराती है तो आपको इनामी राशि मिलेगी 1000 1000 रुपए का कैश प्राइस। और 8 ग्रुप का जो बैनर इस समय नजर आ रहा है उनके स्टैंड के पास अगर गेंद उसके ऊपर जाके टकराती है तभी भी आप 1000 रुपए के मालक बन सकते हो। फिलहाल चलेंगे बीच मैदान की तरफ। स्कोर रुका हुआ यहाँ पर 29 के ऊपर। बची हुई 18 गेंदें शेष है। वो जीत की तलाश होगी 20 रनों की। मैच अब थोड़ा सा इन्हें 11 दमन की तरफ रुख करता हुआ, लेकिन क्रिकेट के मैदान में कहा जाता है पलक झपकती परिस्थितियां बदलती है। क्षमता गेंदबाज या बल्लेबाज के अंदर होना चाहिए। गेंदबाज के लिए बुलाया आदिल को। क्या गेम चेंजर की भूमिका में आएंगे? क्या 1-2 विकेट चटका के यहाँ पर 311 टीम के जो खेमे में थोड़ी सी निराशा आई है उसको क्या अच्छे ऊर्जा में तब्दील करेंगे? ये आने वाला वक्त बताएगा। फ्लैग लहराते हुए फ्लैग के ऊपर गेंद अगर गिरती है मिलेंगे 1000 रुपए का कैश प्राइज। सामने है राग पटेल और गेंदबाजी के लिए इस समय आदिल। लिफ्टम राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। फील्डिंग प्रोटेक्शन ऑन साइड में 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के सटीक नजर आते हुए। बघूया पुढचा चेंडू टॉस मिड ऑफ ला। राग पटेल गॉन आउट। मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। चांगला विकेट आहे। आदिल कमबॅकिंग करण्यासाठी प्रयत्न करतायत। नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल आपण 6 षटकांची असेल। एकता ग्रुप टिंबी खोडावे विपक्ष मंगलमूर्ती मोर्या मंगलमूर्ती विराथन दोन्ही संघ नाही की आपण
टॉसच्या दृष्टीने जशी मॅच संपली जाईल आपण कॉइन स्पिन करणार आहोत. तर मंगलमूर्ती मोरिया मंगलमूर्ती विराथन विपक्ष आपल्याला एकता ग्रुप टेंबी खोडावे आणि आपण जसं अनाउन्समेंट केलं होतं पुढचं चेंडू आणि ते चांगला चेंडू डॉट बॉल. एकता ग्रुप टेंबी खोडावे संघ सफाळा विभागातील एक आयकॉन खेळाडू म्हणजे पॅकर आयडल खेळाडू घेऊन खेळू शकतोय विराथन च्या अगेन्स्ट याची नोंद घ्या. जसं आपण अनाउन्समेंट केलं होतं बुटाला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. जर त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर आपण नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही क्रीडा रसिकांपर्यंत ती माहिती पोहोचवू की कोण असेल आयडल खेळाडू त्यांचा एकता ग्रुप टेंबी खोडावे संघाचा. नवे स्कोअर कार्ड वरती 30. आदिल यांची चांगली गोलंदाजी आहे. बघूया निर्मल समोर आहे. तो चांगल्या फॉर्म मध्ये बैटिंग करतोय. कसी बल्लेबाजी मैच को आगे लेके जा रहे, एक अच्छा इनिंग भी खेल रहे. आदिल के सामने क्या वो कंसिस्टेंसी रेगुलरिटी कायम रखेंगे ये भी सवाल है. अगली गेंद अराउंड विकेट. बढ़िया गेंदबाजी. ये जो लेग ब्रेक है ना बाद के गेंदबाज को काफी बढ़िया रहता है. गेंद को घुमाते हैं, फिंगर रोल करते हैं, मिड स्टंप पर गिरने के बाद में थोड़ी सी गेंद कट होती है और बल्लेबाज जो ऑन साइड में खेलने का प्रयास करते हैं वो डोमिनेट होते हैं ऐसे गेंद के ऊपर. यही देखने को मिला अब. अच्छी गेंदबाजी आदिल की. इस बार भी बढ़िया गेंदबाजी. वाह क्या कहने गेंदबाजी के. कहते ना कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं. मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते. दिल में बसने वाली गेंदबाजी, समय के साथ परिवर्तन करने वाली गेंदबाजी. इस बार भी बढ़िया. बारा चेंडू आणि 18ची गरज आहे. 12 मध्ये 18ची गरज. बारह गेंदे 18 की जरूरत और गेंदबाजी के लिए आए हैं श्रेष्ठ देव. आदिल ने थोड़ी सी वापसी करा दी है. अब देखना है श्रेष्ठ देव किस तरह से गेंदबाजी करते हैं. सामने बल्लेबाज इस समय नजर आते हुए निर्मल पटेल और नॉन साइकिल के ऊपर राज पटेल. क्या यहाँ पर श्रेष्ठ देव कम बैकिंग करेंगे. भुवनेश भोईर सरांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. फायनल पर्यंत हे चालू राहील. थँक्यू भुवनेश भोईर साहेब. पुढचा चेंडू. और इस बार भी घूमती भी गेंद. जवाब नहीं है निर्मल के पास. डॉट बॉल. क्या यहाँ पर सातपाटी टीम ने निर्मल के कमजोरी को भाप लिया है. क्या यहाँ पर इस लेग ब्रेक के खिलाफ कोई शॉट खेलने के लिए तैयार रहेंगे निर्मल. ये भी देखना होगा. 11 में 18 की दरकार और 10 में 18 की दरकार. मैच धीरे 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 अब थोड़ा सा डेंजर जोन की तरफ जा रहा है. जबरदस्त मैच. 10 गेंदे 18 की जरूरत. यूं ही नहीं मिलती मंजिल दोस्तों, उसके काबिल बनना पड़ता है. राहों में मिली ठोकरों से सीखकर खुद को बेहतर करना पड़ता है, तभी मंजिल मिलती है. और ये बेहतर जब भी करेंगे तब आपको जीत हासिल होगी. उल्टा चेंडू. इस बार मिड विकेट में गेंद को खेला है. सिंगल कंप्लीट. अब 17 की दरकार. 9 गेंदे शेष. 17 में 9 की आवश्यकता. जबरदस्त मैच, क्लास वन मैच बीच मैदान में नजर आती हुई. अच्छा संघर्ष. इस बीच अगली गेंद. ओहो खराब गेंद.
और सीधा डीप बैकवर्ड टॉस के लेके ऊपर से सिक्सर जो पाया था वो एक ही गेंद में खोया है। लिया है तो 200 रुपए की इनामी राशि होगी। स्कोर इस समय बढ़ता हुआ 38, 11 की दरकार। जबरदस्त मैच। सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं पड़ती, नदी को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं पड़ती। जो बढ़ते हैं जमाने में अपने मजबूत इरादों के बल पर उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं पड़ती। 8 में 11 की दरकार। कॅच ज्यांनी घेतला असेल त्यांनीच यायचं आहे 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी, याची नोंद घ्या। इस बार डॉट बॉल अब 7 में 11 आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी। काय घडलंय थर्ड अंपायर चेक करा वाईट आहे की नाही। तर नक्कीच एकता ग्रुप फेर बॉल आहे। फेर डिलिव्हरी अभी 7-11। प्रसाद किनी यांना मी विनंती करतो यायचंय। प्रसाद किनी 7 में 11 की दरकार। मिस्टर श्रेयस देव अंतिम चेंडू घेऊन 7 में 11 एकता ग्रुप टीम बिखोडाबे संघाला सफाळ विभागातील न खेळलेला एक पॅक रायडर्स खेळाडू तुम्ही घेऊ शकतायत, याची आपण नोंद घ्या। पुढचा चेंडू 7-11। क्या मैच है दोस्तों। अरमान बदल जाते हैं, राज बदल जाते हैं। चलता है इस बल्लेबाज का बल्ला तो रिजल्ट बदल जाते हैं। और यहां गेंदबाज की चलिए गेंदबाजी, यानी कि अब 6 में 11 की दरकार। 10 निकालते हैं तो सुपर ओवर। मैच में प्रेशर बढ़ रहा है। चलेंगे रिफ्रेश सॉन्ग की तरफ। सहा चेंडू आणि 11 धावांची गरज है। 10 रन अगर आते हैं 6 में तो सुपर ओवर मैच खेला जाएगा। 11 अगर बनाते हैं मैच जीत जाएंगे, अगर 9 निकालेंगे तो मैच हारेंगे। तो 6 में 11 की दरकार। कौन होगा इस मैच का विजेता और कौन जाएगा फाइनल मैच खेलने के लिए, ये देखने के लिए बने रहे अब हमारे साथ वीकेएम के इस खूबसूरत चैंपियन ट्रॉफी के साथ। इस बार स्विच करने का प्रयास है, सिंगल जरूर चुराई जाएगी। 5 में 10 की आवश्यकता। 5 बॉल आणि लेग बायच्या रूपानं सिंगल इथे मिळते। 5 में 10 की दरकार। जबरदस्त मैच बीच मैदान में नजर आ रही है। पाच चेंडू 10 ची गरज, 10 रनची गरज आहे। क्लास मॅच आहे, सर्वांचं खूप टॉप क्लास एंटरटेनमेंट होते, कारण मॅच आणि स्पर्धा भरपूर मोठी आहे। सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये एक जबरदस्त लढत आपण बघतोय। 5 चेंडू 10 ची गरज। राज पटेल आवडेला मिस्टन शॉट, बॉल हवेमध्ये स्नो टेकन, विकेट गॉन, आउट।
चला चार चेंडू आणि गरज आहे ती 4 गेंदे 10 शाबाश जाए हैं आक्रामक बल्लेबाज है 4 में 10 की दरकार मैच अब धीरे धीरे फंसता हुआ नजर आ रहा है आदिल तैयार गेंदबाजी के लिए इस बार उड़ा दिया गेंद को गैप ढूंढा है क्या ये सिक्सर ओ माय गॉड अब बची हुई 3 गेंदें शेष और जीतने के लिए आवश्यकता 4 रनों की शाबाश जाबाज खेल दिखा रहे हैं अब 3 में 4 की दरकार आणि आपण बघतायत जे मैदानाच्या बाहेर आपण 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते काही काळाकरता आपण थांबवलेलं आहे नंतर आमचे जे स्पॉन्सर्स आहेत ते येतील तेव्हा आपण पुनश्च ते स्टार्ट करतोय हा यांचं बक्षीस आहे 200 रुपयाचं ते मॅच संपल्यानंतर आपण देणार आहोत 3 चेंडू आणि 4 ची गरज है 3 गेंदे 4 की दरकार शाहबाज का बेहतरीन 6 पलटवार किया इस समय शाहबाज ने 18 ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य जोरदार टाळ्यांचा गजर थँक्यू 18 ग्रुपचे सर्व मेंबर आम्ही खूप आपले आभारी आहोत 3 चेंडू आणि 4 ची गरज 3 गेंदे 4 की दरकार शाहबाज की जो आक्रामकता है क्या आदिल यहाँ पर रोक पाएंगे या फिर शाहबाज चल पड़ेंगे मैच जीतने की तरफ इस बार उड़ा दिया गेंद को वीरू बाबरे बेहतरीन एफर्ट सिंगल कंप्लीट दूसरे का प्रयास नहीं होगा यहाँ पर आउट अब 2 में आवश्यकता है 3 रनों की स्कोर 46 अगर मैच टाई होती है सुपर ओवर कमाउंड डीजे दो गेंदों में 3 रन की जरूरत है और हमारे जो प्यारे दर्शक है अगर ये मैच आपको पसंद आई है दोस्तों थोड़ी तालियां बजनी चाहिए क्योंकि बढ़िया मैच है आप कड़ी धूप में इस मैच को देखने के लिए पैसा वसूल मैच है तर टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण खूप टॉप क्लास मैच आहे 2 चेंडू आणि 3 ची गरज आहे जर 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्या सुपर ओव्हर पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल की या ठिकाणी सातपाडी संघ जिंकेल की इनया 11 दमन 2 मध्ये 3 ची गरज आणि इथे मॅच फिनिश केले मॅच जिंकताना जबरदस्त शाबाज का जाबाज गेम बघायला मिळतोय हार्ड लक सातपाडी संघ आणि अभिनंदन इनया 11 दमन फायनल ला क्वालिफाय होते या ठिकाणी आणि आता आपण देऊया 200 रुपयाचं पारितोषिक आपण यायचंय कॅच घेतलं यायचंय कॅच घेतलाय चुया कॅच घेतलाय ना कॅच कोणी घेतलाय माईक कुठे तर आपण बघतोय या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक मित्रा कसं वाटतं या ठिकाणी तुमचं नाव काय माझं नाव आहे अस्मिन मागेला आणि आपण राहतात कुठे मी राहतो वडरेला वडील रोज येतात मॅच बघायला की आजच आल्यात फायनलचा दिवस आहे असं करून वेळ काढले नाही असं मी जेपासून मॅच चालू झाला त्यापासून मी लाईव्ह बघतो पण आज आता जस्ट आला तुम्ही मॅच बघतायत क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत कसं वाटतंय आयोजन बघून एक चांगलं आयोजन आहे आपल्या विभागातील तरुणांना मोठा प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळते काय म्हणाल कशी तारीफ करणार या स्पर्धेची नाही चांगलं आहे असं मॅच बघायला पण चांगला मस्त मजा आली पण म्हणून तर इथपर्यंत आला मॅच बघायला अभिनंदन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि 200 रुपयाचा पारितोषिक वेल डन गुड चला बोलते आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे